हाय हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्लॉगमध्ये। तर तुम्ही बघू शकता की लग्नाची तयारी सुरू झालेली आहे। कळ्या पाड्याच्या सुरू आहेत ते बुंदीचे आणि मंडप वगैरे घातलेला आहे। बांगडीवाली सुद्धा आलेली आहे। सो आता अगोदर आम्हीच बांगड्या भरून घेतोय, कारण की परत आम्हाला देवदर्शन करायचं आहे। गावातले जेवढे देव आहेत ते देवदर्शन आम्हालाच करायचे नवरदेवाला घेऊन। तर बघूया किती देव आहेत आता। तर चला गाईज, आता आम्ही निघणार आहोत देवदर्शन करायला। तर तुम्ही बघू शकते नवरदेवाला आणि करोल्यांना साखर चारतात आणि मग घरातून निघणार आता आम्ही। घरातून बाहेर पडल्या आहे गाईज, म्हणजे घराच्या समोरच आहे एक देव। तिथं पहिला नारळ फोडून मग आम्ही गाडीत बसणार आहोत। सो फ्रेंड्स, आता आम्ही बसलो आहे गाडीमध्ये। सो 3 करोल्या, चिल्लर पार्टी आणि नवरदेव एवढे जण जातोय आणि नवरदेवाचा एक फ्रेंड आहे जो गाडी चालवतोय। तर बघूया आता पुढे। तर अशा तऱ्हेने आमचं देवदर्शन सुरू झालेलं आहे गाईज। तुम्ही बघू शकता नवरदेवाला तर जाम वैताग आलाय, पहिलंच देव आहे पण तो खूप कंटाळला आहे ना, मुंबईहून आलेला तो। त्याला फोटोसुद्धा काढायला कंटाळलेला आणि आणखीन पुढे किती देव आहेत ते सुद्धा आम्हाला माहिती नाही आहे। सो बघूया आता पुढे। सो गाईज, आता आम्ही इथून चालतच जातोय, कारण पुढे मळ्यात एक मंदिर आहे। सो इथून पायवाट आहे, तिकडे चाललोय। सो फ्रेंड्स, आता आम्ही मळ्यातल्या मंदिरात आलेलो आहे। छोटंसं मंदिर आहे। संध्याकाळचे वाजलेत 6, पण किती छान वाटते बघा इथलं वातावरण। आता इथे एक नारळ फोडायचा आणि मग पुढच्या देवाला निघायचं। इथलं कधी होते काय माहिती आता, पण किती छान वाटते बघा त्या मळ्यामध्ये। मला तर खूप छान वाटलं, म्हणजे तिथून येऊ नाही वाटत होतं, पण आता जावं लागणार पुढे। तर चला, आता आम्ही इथून निघतोय पुढच्या देवासाठी। मला ॲक्च्युली चालता पण येत नाही, त्यामुळे त्याने मला पकडले। आणि हे बघा गाईज, हे करगणीचे श्रीराम मंदिर आहे। हे मंदिर हेमाडपंथी असून ते मूळ महादेव मंदिर आहे। आख्यानिकेनुसार श्रीरामाने वनवासातील भ्रमंती दरम्यान त्या ठिकाणी वास्तव केले होते आणि ग्रामस्थांच्या वतीने त्या देवस्थानाचा जीर्णोद्धार 1975 साली करण्यात आला होता। त्यावेळी गर्भगृहात श्रीराम, लक्ष्मण आणि सीता आणि हनुमान यांच्या मूर्ती बसवण्यात आल्या होत्या। तर हे मंदिर किती मोठं आहे तुम्ही बघू शकता गाईज। आणि इथे एक आता पिंड दिसेल तुम्हाला, किती मोठी आहे बघा, किती छान आहे। आणि इथून आत एंट्री आहे, जिथं रामाचं म्हणजे राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती आहेत। हनुमानची पण आहे। तुम्ही एकदा नक्की व्हिजिट द्या करगणीमध्ये। आणि बाहेर आहे नंदी, तिथे स्वाती काहीतरी विश मागते, आता मी पण मागेन। असं म्हणतात ना की नंदीच्या कानात बोललेली विश पूर्ण होते। सो मी पण विश मागितली, बघूया आता। सो फ्रेंड्स, आता आम्ही घरी निघतोय, कारण खूप रात्र झाले, 9 वाजलेत आत्ता। सो आता फायनली आम्ही घरी जातोय। सगळं देवदर्शन झालेलं आहे आमचं, आता निघतो घरी। सो फ्रेंड्स, फायनली आम्ही पोचलो आहोत घरी। तर हा देवदर्शनाचा व्लॉग मी इथेच एंड करते। राम
राम मंदिरबद्दल तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला जर फॉलो केले नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की करा. तर उद्या भेटू. बाय बाय. गुड नाईट.